नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवद्गीतेतील अर्जुन विषाद योग हा अध्याय पूर्ण केलेला आहे. आता आपण सांख्ययोग बघत आहोत. तर सांख्ययोगमधील पहिले 2 श्लोक जे आहेत ते स्पष्टीकरण, तात्पर्य आणि लाईफ लेसन सहित आपले पूर्ण झालेले आहेत. आज आपण पाहणार आहोत 3रा श्लोक. तर 3रा श्लोक सुरू करूया. राधे राधे म्हणून. क्लैब्यं मास्म गमः पार्थ न एतत्त्वयि उपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. परंतप म्हणजे शत्रूला त्रस्त करणारा. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, अशा ही नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे क्षुद्र दुबळे पण सोडून दे आणि हे परंतप उठ. इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की पार्थ, अर्जुना, तुझ्या मनात आलेली ही भीती, निराशा आणि दुर्बलता ही तुला शोभणारी नाही. हे हृदय दौर्बल्य सोडून दे आणि उठ. शत्रूंवर विजय मिळवण्यास तयार हो. हा श्लोक सांगतो की अनेकदा आपल्याला अडचण, दुःख, स्ट्रेस हे येतच असते. ते आपल्या मनातील भीती, कमीपणा आणि शंका यामुळे. भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझ्यात सामर्थ्य आहे, पण तू स्वतःला दुर्बल समजतोस. तू स्वतःला दुर्बल बनवलेस. याच कारणामुळे तुझे दुःख निर्माण झालेले आहे. तुझ्या भावनांनी तुला कैद करून ठेवलेले आहे. त्यातून तू बाहेर ये. धैर्य म्हणजे भीती नव्हे. जशी भीती वाढते तशी क्षमताही कमीच दिसू लागते. तुझ्यात भरपूर क्षमता आहे, पण ती फक्त तुझ्या अजाण दुर्बलतेमुळे निकामी ठरत आहे आणि हे तुझ्यासारख्या वीराला शोभत नाही. उठ. स्वतःचा आत्मविश्वास जागा कर. आपलं सामर्थ्य आठव. तू ज्या क्षणी मी करू शकतो हे ठरवतोस, मी त्या क्षणी तुझी जबाबदारी घ्यायला तयार असतो. त्या क्षणी हा कृष्ण तुझ्यासोबत असतो, उभा राहतो. तर हेच स्पष्टीकरण, तात्पर्य या श्लोकावरून कळले. लाईव्ह लेसन काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत राधे राधे. धन्यवाद.